प्रेरणा, अगं प्रेरणा ऐक ना, हे बघ काय झालंय तू. माका काय ऐकून घ्यायचं नाही आता. गैरसमज होतोय तुझा. अगं तू कुठे चाललीस? माका काय ऐकून घ्यायचं नाही अजित. ऐक मी काय म्हणतोय. अगं प्लीज 1 मिनिट माझं ऐकून घे. ऐकून घेण्यासारखं काही राहिलेलं नाही अजित, प्लीज सोडा माका. अगं तुझा गैरसमज झालाय, ऐकून घे ना माझं. म्हटलं ना. ती देविका भमनानी आहे ना, डेली सोपची क्वीन. अगं तिला वाटते मी चोर. ज्या डेली सोप मध्ये मी हिरोईनच्या कॉलेज फ्रेंडचा रोल करते ना, त्याच डेली सोपची हिरोईन आहे ती. आज ना मेकअप रूम अवेलेबल नव्हती, म्हणून ना मी तिच्या मेकअप रूम मध्ये मेकअप केला. तिने ना अर्ध्या तासात अख्ख्या सेटवर बोंबाबोंब केली की तिचे 4,000 चोरीला गेलेत म्हणून. काय? आणि सगळ्यांसमोर ना ती मला म्हणाली, ही लडकी चोर आहे. अगं तू काहीच बोलली नाहीस, ऐकून घेतलंस नुसतं. थोबाड फोडायचंच ना तिचं. ती मोठी हिरोईन आहे, मला कोण विचारतंय? ती असेल तिच्या घरची. खोटा आरोप देवाने जरी केला ना तरी सहन करायचा नसतो मिठू. नाही ग, जाऊ दे. जाऊ दे काय जाऊ दे? नाही जाऊ दे वगैरे काय नाही. चल आत्ताच्या आत्ता जाऊ, तिच्या कानाखाली जाळ काढून येऊ. चल चल चल, तिला कळू दे तिने काय केलंय. उठ 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 उठ, रडत नको बसूस. तिला कळू दे तिने काय केलंय ते. उठ चल चल चल. तुला कळत कसं नाहीये? मी ना एक स्ट्रगलर आहे. ही छोटी मोठी कामं मिळतात ना मला, ती कामं मिळणं पण बंद होईल माझं तर मी यांच्यासोबत पंगे घेतलेत. त्यांची ना लॉबी असते. त्यांनी ठरवलं ना तर ना माझं संपूर्ण करिअरची वाट लावू शकतात ते. तुला खरं सांगू, इट्स पार्ट ऑफ द गेम. म्हणजे प्रत्येक स्ट्रगल करणाऱ्याला ना ह्यातनं जावंच लागतं. असा कुठे लिखित नियम नसतो मिठू. ते जाऊ दे, सगळं जाऊ दे. मला सांग, तुला पण वाटतं का ग की मी चोरी केली असेल? अगं मिठू, येडी का खुळी तू? ऐक, आज जर का तू गप्प बसलीस ना तर त्यांना वाटेल ही मुलगी गप्पच बसते. त्यांना सवय लागेल त्याची. त्यांनी तुला कसं वागवायचं हे तू ठरवायचंस, त्यांनी नाही. कळतंय का? आता हातपाय तोंड धुवून घे, आपण जेवायला बसू. हा, आणि तोच विचार करत बसू नकोस. काहीतरी वेगळं काम कर. मला काय काय हवंय बाजारातून ते आण. चल. छान दिसतेस आज. म्हणजे नेहमी छानच दिसतेस, पण आज जरा जास्त सुंदर दिसतेस. थँक्स. मी काय म्हणताय, आपण हा गेम खेळूया का आज? खेळूया ना, पण आज अगदी माझं ठरलंय. आज काहीही झालं ना तरी सुखाची प्यादी तुमच्याही घरात यायलाच हवीत. तू लग्नाला होकार दिल्यापासून घरात फक्त सुखाची प्यादीच काय, सगळं घर आनंदी होऊन गेलंय. चला चला खेळूया ना. चल.
लग्न करशील माझ्याशी? रोज सकाळी उठल्यावर किचनमधली तुझी लगबग पाहायची आहे मला. पूजा करताना, स्वयंपाक करताना, वैतागल्यावर, चिडल्यावर. इतकंच काय, भाजी आणि मासळीसाठी घासाघीस करताना तू कशी दिसतेस ते पाहायचंय मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आयुष्यभर तुझ्या हातचं सुरमईचं कालवण खायचंय मला. डब्यातलं नाही, तू वाटलेला ताटातला. लग्न करशील माझ्याशी? प्रेरणा, प्रेरणा, कुठे हरवलीस? नाही, काही नाही. खेळूया ना? हो, चल. चला. हॅलो सर. हॅलो मॅम. लग्नाला नक्की यायचा? हो, आणि तुम्ही सुद्धा नक्की यायचं. आम्ही? हो. तुमच्या लग्नाला? नाही म्हणजे अभिनंदन, पण अहो असं तुमच्या लग्नाला आम्ही कसं येणार ना? अहो, अजित सरांमुळेच तर आमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली. म्हणजे अहो म्हणजे केतकी तिच्या फ्रेंड सोबत याच कॅफेमध्ये यायची, आणि जेव्हा जेव्हा ती इथे यायची ना तेव्हा तेव्हा तिच्याकडे टक लावून मी पाहत बसायचो. कधी तिच्याजवळ बोलायची हिंमत नाही झाली, पण सरांनी मला खूप एनकरेज केलं तिच्याजवळ प्रेमळपणाने बोलण्यासाठी. अगं नाही, ते यायचं इथे आणि मग असंच. नाही सर, अहो तुम्ही या कॅफेचे ऑनर आहात हे विसरून तुम्ही आमच्या लव्ह स्टोरीमध्ये इन्क्लूड झालात, आणि मला गाईड सुद्धा केलं सर. थँक्यू सो मच त्याबद्दल. हो, ते काय होतच. तुम्ही दोघे छान कपल आहात. आणि थँक्स तर मलाही म्हणायचंय सरांना, कारण निखिल आणि माझ्यामधले गैरसमज सरांनीच तर दूर केलेत. नाही म्हणजे इतक्या मोठ्या कॅफेचे ओनर असून सुद्धा सर किती डाऊन टू अर्थ आहेत. आणि तुला माहिती आहे केतकी, हा गेम सुद्धा आहे ना अजित सरांनीच डिझाईन केलाय. सर, मॅम, दोघांनी सुद्धा लग्नाला यायचं. हो. सर, आपण गेम खेळूया. येतो आम्ही. प्रेरणा, ऐक. हा कॅफे तुमचा आहे? हो, माझा आहे, पण तुम्ही मालक आहात या कॅफेचे? हो, काय झालं माहिती? नाही, बरोबर आहे ना, तुम्ही मालक आहात म्हणूनच तुम्हाला या नावाचा अर्थ माहिती आहे, या गेम बद्दल इतकं. नाही, ऐक. इतकी मोठी गोष्ट का लपवली तुम्ही माझ्यापासून? नाही, मी लपवली सांगा ना. नाही. मी लपवली नाही. का लपवली? मग का सांगितलं नाही सगळं? ऐक. हे बघा, तुम्ही जे काही वागलायत ना त्यासाठी स्वामी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अगं, कधीच नाही. ऐक ना, प्रेरणा. अगं प्रेरणा, ऐक ना. अगं प्रेरणा, जरा थांब ना. प्रेरणा. माय ओ सुमन, किती आणि काय काय बनवलंय तू आज? काय आपल्या घरी का कोणता सण आहे का काय आज? अगं आत्या, सगळं मनाच्या आवडीचं बनवी राहिली मी आज. हो का? वा 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 वा, तूच ग, तूच असा विचार करू शकते माझ्या मनासाठी. अगं आत्ता जरा कुठे मनाचा खांदा बरा झाला होता, तर गेला बस पकडून ठाण्याले. आता प्रवास करून दमेल ना, मग म्हणलं असं मस्त काहीतरी ना त्याच्या आवडीचं बनवून ना त्याला छान आला की सरप्राईज देऊन टाकते. बघ सुमन, आपला माणूस असला ना की असं काय काय सुचतं. काही राहिलंय का तुझ्या लक्षात? हा, माई सुमन मी माझ्या मनाच्या प्रेमात पडून गेलीये. आत्या तू पण ना. सुमन,
लहानपणी बी अगदी असंच होतं बघ. तू लहानपणी सुट्ट्यांमध्ये आडी यायची ना, मग तू आणि मन्या एकत्र खेळायचे. मग तुझ्याकडे जे खेळणं राहायचं ना तेच मन्याले पाहिजे असायचं. मग तो मोठ्याने बोकाड पसरायचा. मग माई सुमन तिचं खेळणं मन्याले दिदायची. मग मन्या खुश आणि मन्याले खुश पाहिसर माई सुमन बी खुश. हा मला माफ कर माय, तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागली मी. माझ्या घरात असा हिरा असताना तो वल्लरी नावाचा दगड त्या गळ्यात घालून दिला मी. जाऊ दे आत्या, आता काय जे होई गेलं ते होई गेलं, सोडून दे. अशी कशी सोडून देऊ? हा सांग ना, अशी कशी सोडून देऊ? सोडायले तर तिले लावेन मी मन्याले, आणि माझ्या धाकल्या सुनेचा मान मी तुलेच दिल बरं. पण आत्या अगं, आता तर मन्याचं लग्न होई गेलं ना. लग्न खायचं लग्न? मी या लग्नाले लग्न मानत नाही. नवरा कुडी टाड्या शोध्याले, बायको कुडी तर तडी मुंबईले. अशा संसाराचा उपयोगच काय सांग ना मले. बायको असून बी माया मने एकटाच पडी गेला आडी. आई, मनोज दादा आला मुंबईहून. ए थांब थांब थांब, मी घेऊन जाते. हिला काय झालं? काही नाही, ये भाकऱ्या कर तू आडी. चल. पडली व माय पडली, पोर माया मन्याच्या प्रेमात पडली. आता त्या अख्खं वल्लरीले कायमची काढून टाकते या घरातून. प्रेरणा, अगं प्रेरणा ऐक ना. हे बघ काय झालंय, तू मग काय ऐकून घ्यायचं नाही आता. गैरसमज होतोय तुझा. अगं तू कुठे चाललीस? मग काही ऐकून घ्यायचं नाही अजित. ऐक, मी काय म्हणतोय. अगं प्लीज एक मिनिट माझं ऐकून घे. ऐकून घेण्यासारखं काही राहिलेलं नाही अजित, प्लीज सोडा मग. अगं तुझा गैरसमज झालाय, ऐकून घे ना माझं. म्हटलं ना, ऐकण्यासारखं काही एक मिनिट. राहिलेलं नाही. काय चाललंय तुमचं? हा काय चाललंय काय तुमचं? आमचं पर्सनल आहे, तुम्ही प्लीज मध्ये पडू नका. ए पर्सनल काय पर्सनल? काय पर्सनल? तिच्या मागे लागलाय तुम्ही. भर रस्त्यात तिचा हात हातात घेऊन तिच्या मनाविरुद्ध स्वतःशी बोलायला भाग पाडताय तुम्ही तिला. एक्सक्यूज मी, तुमचा काय संबंध याच्याशी? तुम्ही कशाला मध्ये पडताय? सांगितलं ना आमचा पर्सनल मॅटर चालू आहे. काय संबंध? माझा हिच्याशी काय संबंध? मी खूप चांगलं ओळखतो हिला, आणि माझ्या डोळ्यात देखत तुम्ही तिला त्रास देत असताना मी गप्प बसायचं का? त्रास देत नाहीये मी. प्रेरणा आता मलाच भेटायला आली होती. तुम्ही विचारा ना तिला. उगाच नका आमच्या मध्ये पडू. हे बघा ओ मिस्टर, अजित, अजित नाव आहे माझं. काय तुमचं नाव असेल ते, पण तिच्या मनाविरुद्ध तिच्या मागे लागलेलं मी खपवून घेणार नाही. हा काय करणार तुम्ही? समीर सर ना हे? तुमचा काय संबंध हिच्याशी आता? तुमच्या ऑफिसमध्ये काम सुद्धा नाही करत ती आता. हो, म्हणजे तुम्हाला सगळंच माहिती आहे तर? हो, सगळं माहिती आहे. तिनेच सांगितलंय मला. तुम्ही प्लीज आमच्या मध्ये पडू नका. का पडू नका? मध्ये पडू नका म्हणजे काय? हो, आम्ही काय, आमचं काहीतरी चालू होतं, तुम्ही मध्ये तुमचं घुसलं. काहीतरी चालू होतं म्हणजे? मला ते खटकलं म्हणून मी आलो. हे बघा जास्त होतंय, मी तुम्हाला जास्त होतंय काय? जास्त होतंय काय? जास्त होतंय काय उद्धटपणा आहे तुमचा? तुम्ही डायरेक्ट उद्धटपणा मी नाही, तुम्ही करताय. थांबा जरा. बास खरं होतं वर्षा. आपण कुठे आहोत, काय बोलतो याचं भान नाहीच आहे दोघांना. लोक बघतायत आजूबाजूला. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, आणि तुमच्याशी तर त्याहून काही बोलायचं नाहीये. पुरे करा तमाशा. वल्लरी, मिठूताई, चालत चालत कुठे निघालीस?
घरी मग ऑटो करायची ना. हवं असं रोज ऑटो करत बसले तर मग महिन्याचा हिशोब गणतो ना. एवढी काटकसर नाही करायची. चल मी पण घरी चालले. बस चल चल. हो चला. वल्लरी वल्लरी चल बस. हो चला. हे घे, आज माझ्या आजची कॉफी पिऊन बघ. अरे वा, थँक्यू. प्रेरणा, अगं काय ग, काय प्रेरणा, काय झालं, काय रडते? अगं सांग ना नक्की काय झालंय. पाणी घेऊन येते. प्रेरणा, हे बघ, तू रडतीयस ना, मला उगाच टेन्शन येत आहे. सांगणार आहेस का काय झालंय? तुझं आणि त्याचं भांडण वगैरे झालं का? तो काय बोलला का तुला? ए, बोलला असेल तर सांगा, जाऊन हाणूया त्याला. अगं त्याच्या गप नाही यार तू. हे घे, सावकाश सावकाश सावकाश. काय हो, काय झालंय? काय माहित, सांगतच नाही अगं. प्रेरणाताई, अजित त्यांनी खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली गो माझ्यापासून. त्या कॅफेचे मालक आहेत अजित. काय काय माय गो, अहो तुम्ही या कॅफेचे ओनर आहात हे विसरून तुम्ही आमच्या लव्ह स्टोरीमध्ये इन्क्लूड झालात आणि मला गाईड सुद्धा केलं सर. थँक्यू सो मच त्याबद्दल. अगं मालक, जनरली उलट असतं ना. नाही म्हणजे मुलं स्वतः फाटकी असतात पण सांगताना सांगतात की आम्ही किती मालदार आहोत. मुलं काय, मुली उलट्या अशा वागतात. नाही पण मला एक कळत नाहीये, त्याने हे का लपवून ठेवलं की तो त्या कॅफेचा मालक आहे? हा, त्यामागे काहीतरी कारण असेल ना. असंच कोणी बी एवढी मोठी गोष्ट काऊन लपवून ठेवेल? हो ना. पण तुम्ही त्यांना विचारलं का? नाही, मी निघून आले तशीच. ए नाही नाही, काही गरज नाही आहे विचारायची वगैरे. असं कसं त्याच्यातही विचारायला तर हवं ना. त्यांची बी बाजू ऐकून घ्यायला हवी. मला काय वाटतं माहितीये वल्लरी, तू जेव्हा वकील होशील ना तेव्हा नेहमीच चुकीच्याच लोकांचे वकीलपत्र घेशील. अगं हो, बघ ना, इनडिरेक्टली तर अजितची बाजूच म्हणतीये. हे बघ, तो चुकीचा आहे. त्याच्यातही ते चूक आहेत की बरोबर अजून आपल्याला माहित नाहीये, आणि त्यासाठी आपल्याला विचारायला हवं. त्यांना बी समजून घ्यायला हवं. नाही नाही, कसं असतं ना मिसेस भामरे, लग्न हे विश्वासावर टिकतं. आता तो हिच्याशी लग्न करणार आहे म्हटल्यावर एवढी मोठी गोष्ट लपवलीच कशी त्याने? सांगायला पाहिजे ना. नाही, कारण काहीही असू दे पण ते व्हॅलिड नाही असू शकत. ए प्रेरणा, तू इग्नोर मार त्याला, जाऊ दे उडत. हो, असं कसं? प्रेरणाताई, तुम्ही त्यांना एकदा भेटायला हवं आणि त्यांची बाजू ऐकून घ्यायलाच हवी. अगं कसली बाजू? कशाला कोणाची बाजू ऐकायची आहे?
अगं तुम्ही दोघी कशाला भांडताय आणि जर थांबा ना तिचं काय. हा बोल आई. काय गो ह्यो अजित कोण? काय तमाशा लावलास थैसर? हा ह्याच बघूचा राहुला होता काय गो तुका लाज वाटला नाही? आई आई इकडे काय चालू आहे माहित नाही तुका. आई गप्रव खाली मुंडी पाताळ धुंडी अशीच असा वाटला नव्हता. हो एक दिवस विहिरीत उडी टाकून जीव देवची वेळ येईल आमच्यावर कळला तुका? गप्प बस घे. काय बोलतीयस? आ? मग हे कसं बोलू गो? तू आता शिकवतलस माका कसा बोलूच आता? शिकव गो शिकव. आई ऐकून घे. ऐकून घे ना गो. प्रेरणाताई मला फोन द्या. अगं सोडा. वल्लरी हॅलो काकी काकी मी बोली राहिले वल्लरी. गो तू कशात बोलतस? मी त्याच्या वागणं बोलत होतय ना. तुम्ही त्यांना काही बोलूच देत नव्हतं ना पण